हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू श्रगवीज ब्लॉग. तर मी आजचा ब्लॉग आहे ना, आपण कुठेतरी बाहेर जातो, आय मीन ट्रॅव्हलिंगला किंवा गावी, तर बॅग कशी पॅक करायची, म्हणजे जे इम्पॉर्टंट गोष्टी असतात, हॅक्स असतात, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी जाणार आहे गावी, त्यामुळे माझं पॅकिंग चाललेलं आहे. बघू शकता मी एवढं सामान काढलेलं आहे. सो आता बघू त्याच्यात एवढ्या एका बॅग मध्ये मी काय काय ऍडजस्ट करणार आहे. एक सॅक पण घेणार आहे. सो चला बघूया. हॅलो. सो चला आता बॅग पॅक करायला घेते मी. सो बघू शकता इथं मी अगोदर आहे ना अशी प्लॅस्टिक कव्हर मी ऍड केलेलं आहे तिथं. त्याच्यावर मी कॉटनचा एक टॉवेल घेतलेला आहे. का म्हणजे बॅग आपण कुठे पण ठेवतो आणि म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या वेळेला कुठं आता पावसाळा असल्यामुळे ओलं पण असणार आहे, त्यामुळे मी आधी प्लॅस्टिक ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर हा कॉटनचा टॉवेल घेतलेला आहे, जेणेकरून क्लीन वॉश केलेलं आहे. साडी वगैरे ड्रेस वगैरे खराब नाही होणार. सो बघू शकता गाईज, मी 3 साड्या घेतलेल्या. ह्याच्यावर ब्लॅक कॉम्बिनेशन आहे. सो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ म्हणजे नाही का ऑलरेडी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. सो मी असे नेट फॅब्रिकचे असे ब्लाऊज शिवून घेतलेले कॉन्ट्रास्ट. सो मी एक 2-3 ब्लाऊज घेतलेले आहे, जेणेकरून आता कसं गणपती म्हटल्यावर घरी जरासं कसं साडी वगैरे वेअर केलं की छान वाटतं ना. तर मी हा ब्लाऊजवर 3 साडी घेतलेले मॅचिंग करून. अजून एक ब्लाऊज पण घेतलेले गोल्डन कलर. आता कसं आहे ह्या साडीला ब्लॅकच सूट होतं, त्यामुळे ह्याला ब्लॅक ब्लाऊज आहे. बघू शकता मी घेतलेले. त्याच्यानंतर हा पण ब्लॅक पण सूट होतो हा साडीवर आणि गोल्ड पण सूट होतो. बघू शकता तुम्ही, दाखवते मी वेट तुम्हाला. सो बघू शकता गोल्ड आहे, तर त्यामुळे गोल्डन कलरचं पण एक ब्लाऊज घेतलेलं आहे मी. कॉन्ट्रास्ट करायला ट्राय करते, कारण त्याच्यावरचे ब्लाऊज आता मला येत नाही. आणि हा असा पिंक कलरचा एक घेतलेला आहे. सो ह्याला पण गोल्ड पण आहे बॉर्डर आणि ब्लॅक पण आहे, त्यामुळे त्याला गोल्ड पण मॅच होतो, ब्लॅक पण मॅच होतो. सो ह्याचे ब्लाऊज कुठे ठेवलं मी, हा नंतर घेते त्याचं, कारण इथं पसारा खूप नाही मिळणार मला. हे बघा, हा वाला गोल्ड कलरचा ब्लाऊज घेतलेला आहे. सो कसं 3 साड्यांवर 2 ब्लाऊज मॅच झाले. एक दिवस आड एक दिवस आपण यूज करू शकतो. सो मी साडी आहे ना अशी ठेवते, पॅक घेत नाही करून, कारण काय होतं आपल्याला एकाच बॅग मध्ये सगळं ऍडजस्ट करायला लागतं. सो 3 दिवसाची 3 साडी घेतली. आता चला आता ड्रेस डेली वेअर साठी घेते, म्हणजे डेली वेअरच आधी खाली ठेवते. कसं चांगले ड्रेस बाहेर जर वर असेल ना, तिथं कसं आहे गावी आहेत तसे कपडे माझे गेल्या की. सो कसं आहे हे जर असं चांगले जे साडे असतात ना ते खराब व्हायला नको. सो हे बघू शकता मी असं 1 पीस आहे हे, तुम्ही बघितला माझा 1 पीस. सो असं मी ह्याला रोल करते. रोल केला ना तर जागा भरपूर पुष्कळ आपल्याला जागा आपण ऍडजस्ट करू शकतो त्याच्यात. बघू शकता तुम्ही. आता मी कोट सेट घेते, नाईट पॅन्ट म्हणता तुम्ही ह्याला. त्याचा टी शर्ट मी आता वेअर केलेलं आहे, बघू शकता. मी नंतर 2-3 दिवस आहे, अजून 4-5 दिवस जायचं. सो धुवून वॉश करून घ्यायचं पण घेते. नाहीतर पण असं काही नाही, मी टी शर्ट पण घेतलेली आहे. असं काही मी मॅचिंग नाही वेअर करत कधी. सो हा असा टी शर्ट घेतलेला आहे. अशी टी शर्ट पॅन्ट वगैरे अशी रोल करा गाईज, म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करू शकता तुम्ही, की जास्त कपडे एकाच बॅग मध्ये असं म्हणजे लगेच जास्त होत नाही, एकातच सगळं बसून जातं. हा दुपट्टा घेतलेला आहे डेली वेअर साठी. आणि आता हा वाला मी स्टिच केलेला होता ड्रेस, हा पंजाबी ड्रेस आहे. सो हा कसं आहे तिथंच ठेवायचंय म्हणून मी जास्त कपडे नेहतीये आता, कारण इथं कसं आहे गाईज एवढं मी ड्रेस वगैरे वेअर करत नाही, त्यामुळे मला एवढं म्हणजे नाही का यूज नाही होते ड्रेस वगैरे. सो कसं आहे तिकडे गेल्यावर परत जाताना जास्त लगेज न्या, हे सगळं प्रॉब्लेम होतो ना. सो त्यामुळे बघू शकता. सो मी पटपट टी शर्ट वगैरे सगळं ठेवते, आणखीन तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करते. आता परीचे डेली वेअरचे कपडे घेतेय मी. सो डेली वेअरचे राहू देत, असे नवीन घेते, नवीन वाले ठेवते परीचे कसे छोटे कपडे असल्यामुळे आहे ना व्यवस्थित कुठे पण मॅनेज होतात. सो असा स्वेट शर्ट आहे तिचा, सो हा पण घेतेय. आता तिला काय हॅवी जास्त घेत नाही, कारण गावी पाऊसच आहे खूप, त्यामुळे
नवीन हा असा तिला बॉयचा ड्रेस घेतला होता, बघू शकता तुम्ही. कसं वाटते गाईस? परिसरक बाळा. हा पॅन्ट, हा टी शर्ट आहे घेतलेला होता. आणि हा नवीन कपडे बघू शकता तिची. हा ह्याच्यावर टी शर्ट आहे. आणि हेवी फ्रॉक घेतला नाही, ती असं पण वेअर करत नाही गाईस. आणि हा असं मी रेडवाला असंच फ्रॉक घेतले. सो चला सगळे कपडे ठेवते आता मी. परीचे डेली वेअरचे कसं आहे, डेली वेअरचे मी वरच ठेवणार आहे तसं, म्हणजे कसं गेल्या गेल्या की मला लगेच लागणार आहे ना. तर मी असं कॉटनचं एक टॉवेल घेतलेलं आहे. सो आता मी नवीन ड्रेस माझे ठेवतेय. सो ह्याला पण मी असं रोल करतेय गाईस, म्हणजे कसं व्यवस्थित बसतं. हलके फुलकेच घेतलेले कपडे, टॉवेल वगैरे, कारण वाळत नाहीत आता पावसामुळे. आमचं कसं कोकण साईडला होतं ना, त्यामुळे. हा बघा असं पॅन्ट मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं मिशोवर. सो बेल बॉटम पॅन्ट म्हणतात नाही का, ट्राउझर तशा टाईप मध्ये. सो ह्याला पण मी असंच घडी घालते. मी आधी तुम्हाला माझी ड्रेस कुठले नेणार आहे नवीन वाले ते दाखवते. हा पण मी मिशोवर ऑर्डर केलं होतं. हा 350 रुपीजला 4 टी शर्ट होते, बघू शकता तुम्ही. हे क्रॉप टॉप आहेत. आणि हे असले आहे ना 2 पॅन्ट ऑर्डर केलं होतं 330 रुपीजला. 2 पॅन्ट, ब्लॅक आणि तो ब्ल्यू, फेंट ब्ल्यू मध्ये. आणि आणखी तुम्हाला काय दाखवायचं, हा येल्लो टी शर्ट आलेला आहे. अजून एक पिंक आहे, बघू शकता. हा असा आहे कलर. अजून एक ह्याच्यामध्ये व्हाईट, पिंक आणि पर्पल वाला आहे. आणि हा थोडासा हेवी मध्ये घेतलेली आहे. हा मला रक्षाबंधनचा गिफ्ट होता, लग्न आधीचा आहे. सो झालं याला 7-8 वर्ष झाली, तरी पण बघू शकता गाईज मी कशी ह्याला ठेवलेली आहे. सो आपण व्यवस्थित कपड्यांचं काळजी घेतलं ना तर कपडे खूप दिवस येतात आणि छान आपल्याला हे होतं. हे मी शिवून घेतलेलं होतं. सो फक्त मला अजून स्टिचिंग येत नव्हतं म्हणून मी बाहेर शिवून घेतलेलं होतं. सो हा एक ब्लाउज घेतलेला आहे. साडीच घेणार आहे पार्टीवेअर, काही म्हणजे लागणार ना आपल्याला एक्स्ट्रा. सो हे मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. सो असा ब्लाउज घेतलेला आहे. ह्याच्यावरची साडी बघू शकता तुम्ही गाईस, अशी आहे पार्टीवेअर. सो चला तर पॅक करते. तर गाईज इकडं एक हॅक मी सांगते तुम्हाला. तो टी शर्ट कसं आहे, कॉटनचा असल्यामुळे हा कसं आहे व्यवस्थित बसतो एका जागेला, म्हणजे नाही का असं स्लीप वगैरे होत नाही. आणि मी ह्याला शक्यतो काय करते, असं घडी घेते आधी, मग असं त्याला हे करून व्यवस्थित घडी घेऊन आहे ना मग ह्याला परत रोल करते. रोल केल्याने काय होतं, स्पेस खूप आपल्याला अजून मिळतं, म्हणजे नाही का अजून आपल्याला कपडे ठेवायला जागा भरपूर ह्याच्यामध्ये अवेलेबल होतं नाही का. तो असं बघा, पॅन्ट पण मी ट्राउझर आहे 2 घेतलेली आहे पॅन्ट. ब्लॅक पण घेणार आहे, व्हाईट पण, कारण एक्स्ट्रा कपडे असलेले कधी पण बरं. पाऊस खूप आहे त्यामुळे एक्स्ट्रा कपडे घेते. अशी हे पण रोल केलेले, हे पण एका साईडला ठेवते टी शर्ट. सो बघू शकता असे रोल करून ठेवा गाईस, म्हणजे कसं स्पेस भरपूर तुम्हाला मॅनेज होतं त्याच्यामध्ये. सो तुम्ही कसं आहे जास्त कपडे कमी लगेज करून घेऊ शकता. सो बघू शकता असं रोल करा. परीचे मी थोडेच घेतलेले कपडे, माझे जास्त घेतलेले, कारण परीला कसं पॅन्टी वगैरे आहेत तिकडं ऑलमोस्ट. तिला असं पण काय आता नवीन कपडे जास्त घेतलेले नाहीये, जे फेस्टिवलच्या वेळेला हे करायला घेतलेले. तर फ्रेंड्स हा बघा माझा रक्षाबंधनचा ड्रेस आहे, कोट सेट आहे. हे वेअर करीन एक दिवस आणि मी दाखवते. परी उठ, हे बघा. आणि मी त्या दिवशी म्हटलं होतं तुम्हाला की दाखवणार आहे म्हणून, पण काय झालं गाईज व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि हे ड्रेस मी कुठंतरी ठेवून टाकलं होतं म्हणून मी नाही दाखवलं. सो बघू शकता असा कोट सेट आहे, आता खूप ट्रेंड आहे. सो बघू शकता तुम्ही फ्रेंड्स, बघू शकता पॅक करून झालेलं आहे. आता मी तुम्हाला इथं दाखवते. वेट, हे जो एरिया आहे ना हा चेन आहे, इथं ट्रान्सपरंट आहे. हे एक मिनिट दाखवते तुम्हाला, बघू शकता. सो ह्याच्यामध्ये काय घ्या, एक तरी इनर वेस्ट ठेवू शकता, अंडर गार्मेंट्स. त्याच्यानंतर
नॅपकिन वगैरे म्हणजे जे काय म्हणजे वरच लागणार आपल्याला ते सगळं ठेवू शकता. म्हणजे त्याचं कंपार्टमेंट वेगळं करून ठेवू शकता. मी आता तसंच ठेवणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक सांगायचंय, सॅनिटरी पॅड्स वगैरे पण तुम्ही सोबत ठेवा. तुम्ही कुठं पण जावा बाहेर, कारण काय काय हार्मोनल इम्बॅलन्समुळे आहे ना थोडंफार वेळाने पण होऊ शकतं किंवा लगेच पण होऊ शकतं. सो माझं एक सजेशन मी तुम्हाला देते. सो आता मी हे जे कपडे ठेवायचे होते हे सगळं करून झालेलं आहे. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे आता हा माझा त्या दिवशी वेअर करायचा ड्रेस आहे. हा पण मी तोच बॅगमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून मला काही गडबड नाही होणार. कपडे तरी मी ऑलमोस्ट ठेवून झालेलं आहे सगळं. सो चला, सो आता माझा अजून मेकअप राहिलेला आहे, मेडिसिन्स आणि स्किन केअर वगैरे जे काय आहे ना, मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या नंतर म्हणजे कंटिन्यू करते. आता कसं आहे, मला घरामध्ये पण थोडंफार काम आहे. आता माझं कसं कपड्यांचंच मेन होतं, मी ते करून ठेवलेलं आहे. सो चला, आता नेक्स्ट मला वेळ भेटते तेव्हा मी त्याच्यात दुसरा पण व्हिडिओ ऍड करते, कारण हा माझा पॅकिंगचाच व्हिडिओ करणार आहे मी, बॅकपॅकचा. सो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. मला 2 to 3 डेज पण होऊ शकतं. मी तुम्हाला रियालिटी सांगते, म्हणजे मी असं काही कंटिन्यू व्हिडिओ शूट करत नाहीये हा वाला. सो मला कसं कसं वेळ मिळतो मी तसं तसं तुम्हाला म्हणजे नाही का कसं पॅकिंग करायचं दाखवते. टोटल हे कसं आहे बॅकपॅक साठीच आहे, त्यामुळे कसं आता कपडे म्हणजे पॅक करून झालेले आहे. सो आता मी बाकीच्या गोष्टी पण पॅक करताना तुम्हाला छोटा छोटा व्हिडिओ शूट करून सो एकत्र व्हिडिओ घेते. सो स्टे ऑन पेज, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर गाईज बघू शकता इथे बॅकपॅक केलेलं आहे. आणि आणखीन एक मला सांगायचं होतं. सो मी अशी चद्दर म्हणतात ह्याला, रग म्हणतात, ब्लँकेट छोटावाला, ते एक घेतलेलं आहे. आणि परीसाठी एक बेडशीट घेतलेलं आहे. आणि तिच्यासाठी एक शॉल घेतलेलं आहे. आणि तिचं आणखीन एक शॉल आहे तिथं वाळत टाकलेले आहे मी, ते जरासं ओललं आहे, मग नंतर ते पण पॅक करणार आहे गाईज. हे बघू शकता माझं मेकअप सगळं मी काढलं होतं. आता 12 वाजले, कारण आमचं अजून नक्की नाही आहे जायचं, तरी पण मी पॅक करून ठेवतीये. तर बघू आता काय होतं. इथं मेकअप सेट मी एवढं घेतलेलं आहे. आणि इथं अजून एक सांगायचं म्हणजे मला हे जो फिटशिल्डचा आणि जॉन्सन बेबीचा जो सगळं तिला प्रॉडक्ट लागतात मी घेतलेले आहे. हे फिटशिल्डचं आहे ना, हे वाईप्स खूप छान आहे. सो तुम्ही वाईप्स कॅरी करा गाईज. पॉटी वगैरे करतात बेबीज किंवा लागतं इथं तिथं हात लावतात. आणि जाई काजळ घेतलेलं आहे. सो परीचं इतकाच मेकअपचं घेतलेलं आहे मी, कारण ती आजारी आहे त्यामुळे नको. तर तिचे पण आता जाताना घालायचे कपडे मी साईडला ठेवलेले आहे. सो माझे पण आहे तिथं, सॉक्स वगैरे घेतलेले आहे गाईज. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे तुम्हाला तिचं मी सेपरेट ठेवते. आणि इथं बघू शकता मी अगारो कंपनीचा हा हेअर ड्रायर आता घेतलेले आहे. सो ह्याचा रिव्ह्यू मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की देईन गाईज. सो आता रिसेंटली 2 डेज झालं मी ऑर्डर करून. सो त्याच्या नेक्स्ट मी हे सेल्फी स्टिक, माझा जो ट्रायपॉड आहे ते पण घेतलेलं आहे, शूटिंगसाठी लागणार आहे गाईज मला. आणि इथं मेकअपचं आहे. मग सो सगळं फायनली झालेलं आहे. इकडे एक बॅग रेडी केलेलं आहे. आणि हा सॅगमध्ये मी मेकअपचं किट आणि एक साईडला पावडर, त्याच्यासमोर मी परफ्यूम ठेवणार आहे. सो बघू शकता तुम्ही, मी फॉगचा परफ्यूम यूज करते. मग इथं बघू शकता. सो मी इथं साईडलाच ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बॉक्समध्ये मिक्स नाही केलं. सो आता एक साईडला मी ट्रायपॉड पण ठेवते, जो मेकअपचा डबा आहे त्याच्या साईडला. आणि इकडं बेबी पावडर पण घेतलेलं आहे. सो बघू शकता हे ट्रायपॉड इथं साईडला ठेवलेली आहे, मला लागणार आहे म्हणून घेतलेली आहे. मी रिंग लाईट म्हणूनच नाही घेतली, कारण आम्ही ट्रॅव्हलिंग करतो इथं वगैरे, म्हणजे ट्रायपॉडच यूज होतं सेल्फी स्टिक टाईपमध्ये. सो त्यामुळे मी रिंग लाईट घेतलेली नाही आहे. सो ते पण घेईन नक्की. सो चला, हे सॅग पण रेडी आहे, बॅग पण रेडी आहे. आता मेकअप पण रेडी आहे. तिथं त्यांनी, माझे मिस्टर एक सॅग घेणार आहेत, त्यांचे काही एवढी सामान नाही आहे, कारण आमचं कसं मेकअप पण असतं. मुलगी आहे म्हटल्यावर तिचे सगळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं मेडिसिन्स. आणि आम्ही हे पण घेतलेलं आहे तिचं वाफेचं मशीन वगैरे. सो बघू शकता इथं वॉच माझा दादा दुबईवरनं आणलेला माझ्यासाठी, दादा आणि वहिनी. आणि इथं मेकअप बघू शकता, मी सिम्पल मेकअपच करणार आहे, एवढा हॅवी नाही करणार आहे. सो हे बघा,
मंगळसूत्र आहे पार्टीवेअर टाईपमध्ये. सो असा एक ठेवा गाईज तुमच्याजवळ, म्हणजे कसं डुप्लिकेटच आहे, म्हणजे कसं तुम्ही पार्टीवेअर लुक वगैरे करताना त्याच्यावर खूप छान दिसतं, त्याच्यावर गोल्ड नाही सूट होत ना. सो मी असा घेतलेला आहे गाईज, बघू शकता. हा लॉंग मंगळसूत्र आणि हा वाला जो आहे ना हा शॉर्टवाला आहे मंगळसूत्र. ही मी 50 रुपीजलाच घेतली होती गाईज, तुम्ही बिलीव नाही करत, पण 50 रुपीजलाच घेतलेली होती मी. आणि कसं आहे, मला आवडतं इकडं तिकडं गेल्यावर काहीतरी शॉपिंग करायला. आणि हा मी सेट घेणार आहे, इयररिंग्स प्लस ज्वेलरी आहे. सो बघू शकता हे स्टोनचं आहे फुल. सो त्यामुळे हे मी मिशोवर घेतलं होतं 180 रुपीजला. सो इथं मी इयररिंग्सचं कलेक्शन आहे माझा, घेतलेलं आहे मी गावासाठी आणि गावाला जाणार आहे ना. सो हे लॉंगवाला इयररिंग्स आणि हा बघू शकता, हा पण गोल्डन कलरचा लॉंगवालाच इयररिंग आहे, मोठावाला झुमका म्हणतात त्याला. सो आता शॉर्टमध्ये पण थोडेफार घेतलेले, कारण ड्रेस पण घेतलेले आहे मी, कारण त्याच्यावर पण सूट व्हायला पाहिजे, असेच घेतलेले रँडमली घेतलेले. सो हे मला आवडतात इयररिंग्स, हे पण घेतलेले. हे बघू शकता गाईज, अमेरिकन डायमंडचं आहे, हे ओरिजिनल नाही आहे, पण ह्याला 150ला घेतलेलं आहे, म्हणजे कलर नाही जाणार. हो, एडी ज्वेलरी म्हणतात बघा ह्याला. सो हे इयररिंग्स झाले. आता नेक्स्ट मी परीचं दाखवते तुम्हाला. परीचा हा जो किट आहे ना तो घेतलेला आहे मी. किट म्हणजे हेअर क्लिप वगैरे, ते कॉम्बो आहे, हेअर क्लिप आणि रबर वगैरे. मग इथं मी लायनर घेतलेलं आहे, सगळं मी छोटं छोटं सामान घेतलेलं आहे, कारण का कॅरी करायला बरं पडतं. गावी जाताना मी असंच घेते, कारण मला हॅवी पण मेकअप करायचं नसतं आणि ठीक आहे, म्हणजे कॅरी करायला बरं पडतं छोटे छोटे वस्तू. हे आयब्रोज करते मी, तुम्हाला माहीत आहे. आयब्रोजसाठी थ्रेड घेतलेले, परीला एक सिम्पल ज्वेलरी घेतलेले आणि हा माझा नेकलेस घेतलेला आहे, तो साडी वेअर करणार आहे त्याच्यावर घालायला. इथं फाउंडेशन लॅक्मेचंच घेतलेलं आहे सध्या, कारण यूज केलं तर केलं, नाही तर नाही, कारण मी सिम्पलच करणार आहे मेकअप. सो हा लॅक्मेचा रोज पावडर घेतलेले आणि हा मला आय शॅडो पॅलेट लय आवडतं, आय मेकअप करायला आवडतं मला, त्यामुळे मी हा डोनट्स कंपनीचं घेतलेलं आहे. आणि हा लिडचे मी 2 लिपस्टिक ऑर्डर केलं होतं, एक रेडिशमध्ये आलेलं आहे आणि एक पर्पल सबमरीन कलर म्हणतात बघा गाईज, हे खूप छान दिसतं. तुम्ही माझे प्रिव्हियस ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, हा खूप छान दिसतं. आणि फेअर अँड लवली मी यूज करते, तुम्हाला माहीत आहे. आणि मी काय रोज फेसला काही नाही लावत, मेकअप करतानाच तेवढं. मेकअप म्हणजे काय फ्रेशअप नुसतं, मला जास्त मेकअप आवडत पण नाही आणि करते मी असं नाही आहे, पण पार्लरला मी हार्डली 2 ते 3 वेळाच केलेलं आहे. हे VLCCचा मी यूज करते. ब्लीच मी एवढे दिवस करत नव्हते, माझी फ्रेंडनी मला सजेस्ट केलं घे म्हणून, मी फर्स्ट टाईम करते. परीला पैंजण घेतलेली आहे आणि इथं आता असंच एक्स्ट्रा म्हणजे नाही का ज्वेलरी पाहिजे ना, हा मी 1 ग्राम गोल्डचं घेतलं होतं, अराऊंड 1500ला घेतलं होतं. हा मला आवडतं, हे ट्रॅव्हलिंग करताना बरं पडतं गाईज, कारण ओरिजिनल तुम्ही गोल्डचं घेतलं ना रिस्की असतं लगेज वगैरे नेताना वगैरे. सो हे असं डिझाईन आहे. सो बघू शकता, एवढं माझं मेकअपचं सेट आहे, एवढंच घेतलेलं आहे, कारण जास्त काय मुलांमध्ये रेडी होता होत नाही, त्यामुळे हे एक बॅग झाले, ते एक बॅग. सो झालेलं आहे गाईज. सो गाईज हे बघू शकता तुम्ही, ट्रॅव्हलिंगमध्ये खूप यूज होतं हे मुलांसाठी, 5 वर्षाच्या पोरांपर्यंत तुम्ही यूज करू शकता. अशी ही गळ्याला पट्टी असते, जेणेकरून काही खाल्लं ना ड्रेस खराब नाही होत. आणि त्यांच्यासाठी सॅनिटायझर तुम्ही यूज करा ट्रॅव्हलिंगमध्ये. मी सॅनिटायझर घेणार आहे महत्वाचं. आणि मी काय करते, हँडवॉश आपल्याला छोटं बॉटल नाही मिळत ना बाहेर, तर मी काय करते, जो माझ्याकडे एक बॉटल आहे, मी त्याच्यामध्ये हँडवॉश घरातून भरून घेऊन जाते. म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये हँडवॉश खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी कसं असतं काय असतं आपल्याला अजिबात माहित नाही, त्यामुळे मी काय करते, हँडवॉश कधी पण घेतेच माझ्यासोबत. सॅनिटायझर असतं माझ्याकडे आणि 3 ते 4 जोड सॉक्स घ्या त्यांच्यासाठी. आणि असे नॅपकिन्स पण 1-2-3 घ्या, स्टॉल किंवा म्हणजे छोटे छोटे घ्या तुम्ही. स्टॉल वगैरे पण यूज करतात काय काय लोक पोरांना वगैरे, तर तुम्ही घेऊ शकता. आणि पोरांसाठी महत्वाचं म्हणजे एक ब्लँकेट घ्या, त्यांचं छोटंवाला असतं ना तो, आणि खाली त्यांच्यासाठी एक असं छोटं दुपटं म्हणतात ना, म्हणजे आमच्याकडे दुपटं म्हणतात,
किंवा तुम्ही छोटी त्यांच्यासाठी बेडशीट वगैरे असतात ना त्यांच्या मुलांचे, तसलं घ्या. कारण ट्रॅव्हलिंगमध्ये कसं आहे, हायजीन नसतं ना. सो मी कायम घेते माझ्यासोबत तिला घेऊन जाताना मी ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि सॉक्स तिला कंपल्सरी वेअर करायला लावते जाताना. आणि एक छोटंसं मास्क घ्या त्यांच्यासाठी, कारण व्हायरल खूप आहे बाहेर. सो स्वेटर त्यांना घरी युज करायला, तिथं कुठं जातो आपण तिथं युज करायला 2 मी स्वेटर घेतलेले, तिकडं पण एक ठेवले. आणि आता जाताना एक रेग्युलर युजसाठी एक स्वेटर घेणार आहे. आणि आता आम्ही जातो, हे बघा घेतली ती, तिचं ठेवून घेते ती. तर आता कसं आहे, आम्ही जाताना तिला नवीन स्वेटर म्हणजे वेअर करायला लावणार आहे. तसं जाताना एक स्वेटर तिथं गेल्यावर बघा त्याच्यावर बसतीये. सो अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता सगळं पॅक करून. सो आणखीन एक सांगायचं म्हणजे, आता मेकअपचं राहिलेलं आहे, मेडिसिन्स राहिलेलं आहे. आणि मुलांसाठी मी फायनली तुम्हाला मेडिसिन्स घेताना काय काय घ्यायचं, कसं काळजी घ्यायची हे पण तुम्हाला सांगते, जेणेकरून ट्रॅव्हलिंगमध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम नाही होणार. आणि आमच्यासाठी पण कुठली टॅबलेट्स वगैरे आपल्याकडे अवेलेबल असायला